नमस्कार. तर बघा 12 ते 2च्या ज्या माझ्या स्टुडंट आहे ह्या दोघी जणी यांना मी आता कटोरी ब्लाऊजचं माप सांगणार आहे. म्हणजे ब्लाऊजवर कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, त्याच्यानंतर त्याचं ड्राफ्टिंग कसं करायचं, कटिंग कशी करायची आणि कटोरी कशी वाढवायची, हे सगळं मी आत्ता ह्या दोघींना आत्ता शिकवणार आहे. तर यांचा फोटाक्सचं ब्लाऊज शिकवून झालं आहे, त्यांनी ते ब्लाऊज शिवले पण आहे. 2 ते 3 ब्लाऊज झाले ना तुमचे. तर यांना मशीन चालवतासुद्धा येत नव्हती, तरीही त्यांनी खूप छान अशी ते ब्लाऊज शिवले. 3 ब्लाऊज दोघींचे झाले. तर मी आता यांना कटोरी ब्लाऊज शिकवणार आहे. तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजेल. खूपच सोपी अशी आहे आणि सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग यांना शिकवत असते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं माप घ्यायचं, कटोरी किती वाढवायची आणि प्रॉपर अशी कशी कटिंग करायची हे शिकूया. चला सुरुवात करूया. तर बघा आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला म्हणजे मापं कोणकोणती लागतात ते आपल्याला बघायचं आहे. तर हे मापं तू लिस्ट लिहून घेतली. त्याच्यामध्ये बघ पूर्ण उंची, छाती, पुढील गळा, मागील गळा उंची, बाही दंड, तयार शोल्डर, कंबर, गळा रुंदी, मोंढा आणि कटोरी एवढी मापं आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी घ्यायची असतात. फोटक्समध्ये पण सेम मापं होते, पण त्याच्यामध्ये आपण कटोरी घेतलेली नव्हती. तर आपल्याला ह्याच्यासाठी कटोरी ही घ्यायची असते. तर पुन्हा एकदा मी माप कसं घ्यायचं ब्लाऊजवर ते सांगते, तू ते लिहून घ्या. आता हे आपलं ब्लाऊज आहे बरोबर. तर आपली पूर्ण उंची किती आली बघ, या शोल्डरपासून आपल्याला बघायचं. आता हा तुझा पॅडेड ब्लाऊज आहे. आता पॅडेड ब्लाऊजवर पण आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं असतं. तर एक जेवढ्या साईज आहे आपली चेस्टची त्यानुसार आपल्याला कटोरीची साईज ही घ्यायची असते. आता तुझं हे चेस्टचं माप किती आहे त्यावर आपल्याला कटोरी किती घ्यायची हे मी तुला ओरली सांगणार. जर कटोरीचा ब्लाऊज असता तर याच्यावरच मी तुला माप घ्यायचं तेही सांगितलं असतं. आता सॅम्पल म्हणून तुला दाखवते. जेव्हा पण कटोरी ब्लाऊज मापाला असेल तेव्हा कटोरीचं माप कसं घ्यायचं, आणि जर मापाला नसेल तर आपलं साईजनुसार कटोरी किती घ्यायची याचं मी तुम्हाला चार्ट देणारच आहे. त्यानुसार तुम्ही साईज आपल्याला कटोरीची घ्यायची असते. आता याच्यानुसार आपण पहिले बघून घेऊया. तर पूर्ण उंची आपल्याला शोल्डरपासून इथपर्यंत घ्यायची. प्रॉपरली ब्लाऊज असं पूर्ण हे करून घ्यायचा. तर बघा पूर्ण उंची आली आहे आपली 12.5ची. तर शोल्डरपासून इथपर्यंत आपलं 12.5चं माप आलेलं आहे. ओके. आता टेप हलवायचा नाही, पुढचा गळा बघायचा. तर पुढचा गळा बघा आपला असा एल आकार आपला जिकडे बनेल ना तो आपला पुढचा गळा होणार. तर मी 5.5वर एकदा फोल्ड करून पाहते असा. तर बघ हा एल आकार आपला कुठे तयार झाला, 5.5वर. हे बघ ही साईज आपल्याला बघायची. हा आपला झाला पुढचा गळा 5.5चा बरोबर. त्याच्यानंतर लगेच बघ मी शोल्डर चेक करणार. आता हे ब्लाऊजचं शोल्डर आहे, शोल्डर चेक करणार. तर 2.25चं आपलं हे शोल्डर आलेलं आहे. तयार शोल्डर दिलेलं बघ तिकडे खाली. हां लिहित 2.25 2.25. ओके. आता लगेच मी बाहीचं पण एक चेक करून घेणार. इकडून ते इथपर्यंत हे माप किती आलं म्हणजे आपली बाही उंची आली. तर ही बाही उंची आली बघ 4ची. अशा पद्धतीने आपले हे माप लगेच घ्यायचं शोल्डर आणि बाहीचं. आता लगेच बाही दंड घेऊन टाकू. आता हा बाही दंड बघ किती आला आपला 5चा. ओके. त्याच्यानंतर ब्लाऊज हलवलेला नाही मी, लगेच कमरेचं माप पण खालच्या साईडने घेते. तो हुक लावून घ्यायची आणि प्रॉपरली हा आता बघ हा छोटा पार्ट झाला, मागचा मोठा पार्ट आहे. तर अशा वेळेस आपल्याला फिटिंग समजत नाही. पण एकदा हुक लावली ना ब्लाऊज असं व्यवस्थित ताणून घ्यायचा आणि बघायचं आपलं हे माप किती आहे. तर बघ 13×2 = 26 किती आलं हे आपल्याला आजचं 13. म्हणजे प्रॉपर 26चा आपला कंबर आला. कंबर 26चं 26 हां झाला. त्याच्यानंतर आपण ब्लाऊज उलटा करून घेऊया. मागचा गळा लगेच मोजून घेऊया. आता मागचा गळा मोजण्याची 2 पद्धतीचा. वरतून पण आपण बघू शकतात हे शोल्डरपासून ते इथपर्यंत आपला गळाचा एल आकार कुठे बनतो. तर मी हा बघ एक अंदाज येऊन जातो का 9वर आलेला आहे. तरी पण एकदा असं करून पाहायचं. तर हा 8.5वरच आलेला दिसला. तर मी एकदा फोल्ड केला तर हा 8.5वर आपला एल आकार बनलेला आहे. म्हणजे मागची गळा उंची किती 8.5ची. पण काय माहिती का, ही पद्धत न घेता आपण खालची पाठ बघायची. आजकाल कसं कस्टमरला वरचा गळा नाही आवडत, मला 2चीच पाठ ठेवा 2.5चीच पाठ ठेवा हे लक्षात ठेवतात. तर मग आता मी कसं शिकवते की ह्या पाठवर शिकवते. एवढी पाठ जर ब्लाऊज मापाला नसेल तर आपण वरचा गळा कस्टमरच्या अंगावर घेऊन घेऊ शकतो. पण जर ब्लाऊज मापाला असेल तर ही पाठ आपण लक्षात ठेवायची. त्याने काय होतं कस्टमरला हे पाठ लक्षात येते पण गळा लक्षात येत नाही. तर आजकाल आवड अशी की मला 2चीच पाठ ठेवा 8चीच पाठ ठेवा. गळावरती कोणी लक्ष देत नाही का तो 10चा भरतो की 12चा भरतो. तर पाठनुसार आपण चेक करायचं. तर मागील गळा पाठ कितीची आली आपली 3ची. तर जो पुढील गळा उंची मागील गळा उंची दिली आहे ना तिथं लिही 3ची पाठ 3 इंचली आणि पाठ शब्द पण लिहून काढ. म्हणजे लक्षात येईल आपण पाठ मोजलेली आहे, वरची गळ्याची उंची नाही मोजलेली. ओके.
आता हे सगळे मापं झाल्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं असतं. आता छातीचं माप कधी पण आहे ना ब्लाऊज ओपन करूनच घ्यायचं. अशी पण पद्धत असते बरं का, म्हणजे ही पण पद्धत आहे. पण हा ब्लाऊज किती ताणवला तर त्याचं माप थोडंसं वाढला जातो. परफेक्ट असं आपल्याला छातीचं माप घेता येत नाही. आता तू जर असं ठेवलं ताणवलं बघ, आता 16पर्यंत पण जातं, 15.5 पण येतं. मग तुला परफेक्ट माप समजेल का छातीचं माप काय आहे? नाही समजणार, बरोबर. अशा वेळेस काय करायचं, हुका ओपन करायच्या आणि हे जे माप आहे आपण दोन्ही पाट आपण एकदा चेक करून घ्यायचे. आता ह्या गळ्याच्या पहिल्या शिलाईपासून ते ही जी फिटिंगची शिलाई आहे ती आपल्याला बघायची. आता तुझं माप बघ कुठे आला, 8चा आला, दिसला. आता ही पट्टी सोडली मी आणि इथपर्यंत 8चं माप आलं. ही एक्स्ट्राची पट्टी बाहेर आलेली असते आणि इकडचं पण आपण माप मोजणार. तर हे किती आलं, 7.5, बरोबर. आता जे माप आपलं मोठं आलं त्या मापानुसारच आपण ब्लाऊजची कटिंग करायची. जर आपण छोटं माप घेतलं आणि बायचान्स तुझी फिटिंग थोडीशी इकडे तिकडे झाली तर तुला मार्जिंगला कपडा उरेल का? नाही ना. आता तुम्ही नवीन शिकता ते, म्हणून ह्या दोन्ही मापापैकी जे पण माप मोठं आलेलं आहे ना आपलं, त्यानुसार आपण ब्लाऊजची कटिंग करायची. जर छोट्या मापानुसार 7.5ची फिटिंग बरोबर आहे याच्यासाठी, पण बायचान्स तुम्ही शिलाई मारताना किंवा हा कपडा कमी दाबताना थोडाफार कमी जास्त तुमच्या पण होणार. त्याच्यामुळे हे दोन्ही पार्ट जे पण येईल त्याच्यापैकी जे मोठा पार्ट येईल ना तो आपल्याला छातीचं माप घ्यायचं. तर छातीचं माप घे 8, 8.5ने 8. ओके, हे बघ हे माप प्रॉपरली 8 आलं. समजले मापं कसे घ्यायचे एकदम, म्हणजे स्टेप बाय स्टेप केलं ना पटकन मापं होतात. म्हणजे आपल्याला नाही का पुढचा गळा घ्या, मग मागचा गळा घ्या, मग कंबर घ्या, असं नाही. ब्लाऊज सरळ केल्यानंतर पटापट पूर्ण उंची, शोल्डर, बाही, कंबर ह्या असे मापं घ्यायचे, गळा घ्यायचे, मग ब्लाऊज उलटा करायचा. मापं ही पटकन घेता येतात आपलं आणि पटापट आपल्याला ट्रप पण करता येतं. हे झालं आपलं कटोरीचं माप. याच्यावर घेता येणार. आता तुझं माप आहे 8ची फिटिंग, बरोबर. 8 दूने 16, 16 दूने 32. जर 32चा ब्लाऊज असेल फिटिंगला तर 5.5ची कटोरी घेऊ शकतो, 5 ते 5.5ची. ओके, तर 5.5ची आपण कटोरीचं माप घेऊया तुझ्यासाठी. हे बघा, आता पूर्ण उंची आपली आली आहे 12.5ची, बरोबर. हे घे तुझी पेपर. आता पूर्ण उंचीत आपल्याला किती इंच वाढवायचा, 1 इंच वाढवायचा. मग तो 13.5ची आपल्याला कटिंग करायची, बरोबर. आता छातीचं माप तुला मी 8चं सांगितलं. 8मध्ये म्हणजे एक माप 8चं आलं ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचे. मार्जिनसाठी 2 इंच वाढवले तर आपल्याला 10ची घडी घ्यायची. ओके, त्यानंतर पुढील गळा 5.5चा आहे, त्यात काही वाढवायचं नाही. मागील गळा पाट जी आहे तीच ठेवायची. बाही उंचीमध्ये तुझा अस्तरचा ब्लाऊज आहे ना, अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचा. मग 5ची कटिंग बाहीची करायची असते. बाही दंड किती आपला 5चा, त्यात काय वाढवायचं नाही. तयार शोल्डर आपला 2.25चा आलेलं आहे, कंबर 26चं आहे, ते पण नाही काय वाढवायचं. आता हे 3 मापं मी तुम्हाला फिक्स घ्यायला लावते. ते कसं, गळा रुंदी आपल्याला 2.5चीच घ्यायची. जेव्हा बोटनेक असेल किंवा कॉलर असेल त्यावेळेस गळ्याच्या रुंदी चेंज होत असतात. मग ते किती चेंज होणार, कशा होणार, जेव्हा तुमचं ते ब्लाऊज येतील जसे बोटनेक, कॉलर वगैरे, त्यावेळेस तुम्हाला सांगेल. पण जोपर्यंत आपले कटोरी, प्रिन्स कट, फोर्टक्स रेग्युलर आहे त्याच्यासाठी आपल्याला 2.5ची गळा रुंदी ही घ्यायची असते. तर मी 2.5ची गळा रुंदी घेते. ओके, आणि मुंढा पण तुम्हाला फिक्स सांगितलं 5.5चा ठेवायचा. आता त्याच्यानुसार पण जेव्हा छातीचे माप मोठे येणार जसे 40, 42, 46 त्यावेळेस आपली गळ्याची जी मुंढ्याची उंची जी आहे ती बदलणार. पण मग जर 32, 34 असेल तर आपल्याला किती 5.5चा मुंढा उंची घ्यायची असते. तर 5.5ची मी मुंढ्याची उंची घेते. ओके, याचाही तुम्हाला चार्ट देणार. जसं चेस्टच्या मापानुसार मुंढ्याची उंची किती घ्यायची ते तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर कटोरीचाही मी एक चार्ट देणारच आहे, किती साईजसाठी किती इंचाची कटोरी घ्यायची. तर 28-30साठी तुम्ही 4.5 ते 5 घेऊ शकतात आणि 32साठी तुम्ही 5.5चं कटोरीचं माप घेऊ शकतात. तर 5.5चं माप मी कटोरीसाठी घेत आहे. ओके, तर माप कशात वाढवलं ते समजलं. पूर्ण उंचीत 1 इंच, बाहीमध्ये 1 इंच आणि आपलं हे तर फिक्स माप तुम्हाला घ्यायचं सांगितलं. फक्त ह्या 2 मापांमध्ये आणि जे फिटिंगचं माप आलं आहे आपलं 8चं, त्याच्यात 2 इंच मार्जिनचा कपडा ठेवायचा. आता ड्रॉ कसं करायचं हे आपण बघूया. तुम्हाला हे ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे समजलेलं असणारच. तुम्हाला जर असं म्हणजे मुंढ्याची छातीनुसार किती माप घ्यायचं, कटोरीचंही माप किती घ्यायचं, जर हे माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याचा चार्ट मी लवकरच लवकर शेअर करेल. आता आपण ड्राफ्टिंग करूया ह्या मापाची. तर बघा, आता ते माप आपल्याला कसे ड्रॉ करायचं ते तुम्हाला दाखवते. आता मी कार्डशीट पेपर घेतला, माझ्याकडे होता म्हणून. तुम्ही तर न्यूजपेपरवरच ड्रॉ करायचा आणि कट करायचा. तर जसं न्यूजपेपरची घडी असते त्यानुसारच आपल्याला ही घडी करायची. सुट्टे भाग आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आणि जॉईंटचा भाग आपल्याला डाव्या हाताला ठेवायचा. हीच पद्धत आपल्याला शेवटपर्यंत ब्लाऊजला पेपर ठेवताना, कपडा ठेवताना यूज करायची. प्रत्येक वेळेस तुम्ही जर असं चेंज केलं, हा इकडून तो तिकडून,
मग तुम्हाला प्रॉपरली जी फिनिशिंग हाताची एक स्टेप असते ना, तर त्या पद्धतीनेच करायचं, ते समजणार नाही. म्हणून आपण काय करायचं, ओपन पार्ट आपल्या उजव्या हातालाच ठेवायचा आणि जॉईंटचा पार्ट आपला डाव्या हाताला ठेवायचं. आता या मापानुसार आपण हे करूया, माप ड्रॉ करूया. तर वरच्या बाजूने आपल्याला सगळ्यात पहिले पूर्ण उंची घ्यायची. फोल्ड करू नको, नक्की करू ना. तर पूर्ण उंची आहे आपली 12.5. तर वरच्या साईडनी खालपर्यंत आपण 12.5चं माप घेऊया जॉईंटच्या बाजूने. आता हा मार्कर चालतो की नाही बघूया. 12.5 1 13.5. ओके. तर ह्या साईडनी पण आपण 13.5चं माप घेऊया. तर ही रेष एकदा आपण आखून घेऊया. आता आपल्याला 3 बॉक्स पहिले बनवायचे असतात. ओके. पूर्ण उंचीचा आणि छातीचा. सगळ्यात पहिले आपण पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवूया. 13.5चं माप आपण ठेवूया. थोडासा लाईट चालतोय. ओके. आता छातीचं माप आपल्याला आडवं माप घ्यायचं असतं. तर छातीचं माप बघ 8 + 2 10चं आलेलं. तर हे 10चं माप आपण ठेवूया. या साईडनी 10 घ्यायचं आणि खालच्या साईडनी पण आपण 10चंच माप घेऊया. ओके. तर हा आपला पहिला बॉक्स बनला पूर्ण उंची आणि छातीचा. तर आता तुमचे जे पण ब्लाऊज तयार होणार, म्हणजे बोटनेक किंवा कटोरी, प्रिन्स कट, फोटक्सला पण तुम्हाला हेच शिकवलं, बरोबर. तर हा बॉक्स आपल्याला कंपल्सरी सगळ्या ब्लाऊजला घ्यायचाच असतो. त्यानंतर वरचा आपला आहे गळ्याचा बॉक्स. आता तो गळ्याचा बॉक्स कसा घ्यायचा, एक माप आपल्याला 2.5चं ठेवायचं, म्हणजे गळा रुंदी 2.5 आणि त्याच्यानंतर शोल्डर बघ 2.25चं आलं आहे. पण कटिंग करताना आपल्याला एक 6चं ठेवायचं. जेव्हा आपण शोल्डर शिवतो त्यावेळेस मोंढ्याचा शेप देताना आपण इथलं मेजरमेंट पाहून बाकीचा पार्ट कट करत असतो. तर 6चं नक्कीच ठेवायचं हे शोल्डरचं माप. त्याच्यानंतर पूर्ण उंची आपण गळ्याची बघूया. तर 5.5चं माप आहे तुझं, बरोबर ना. तर त्याचं हे आपण बॉक्स बनवून घेऊया. तर हे पण माप 2.5चं. तर हा आपण गळ्याचा बॉक्स बनवला. समजला हा गळ्याचा बॉक्स कसा बनवला. त्याच्यानंतर आपण मोंढ्याचा बॉक्स बनवायचा. आता ह्या 6 पासून मोंढा उंची किती आपली 5.5ची. तर 5.5ची मोंढ्याची उंची घेऊया. तो पण बॉक्स आपण बनवून घेऊया. स्केलचाच वापर करा तुम्ही. ओपन होता का हा, झाकण नव्हतं म्हणून तो एकदम लाईट चालतोय. समजला हा तिसरा बॉक्स. ओके. आता काय करायचं आपल्याला, हे 3 बॉक्स झाल्यानंतर आता गळ्याचा शेप आपल्याला द्यायचा. तर 1 ला 2 रेषा कमी असं, म्हणजे ह्या साईडनी आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा असतो. अर्धा इंच ते पाऊण इंच आपण घेऊ शकतो. तर मी गळ्याचा बॉक्स आता पेननी ड्रॉ करते. हा राऊंड आपला तयार झाला. ओके. त्यानंतर बघा इकडं आपल्याला 1 ते 1.5 इंचाचं मार्किंग घ्यायचं मोंढ्यासाठी. 1 इंच आपल्याला पुढच्या मोंढ्यासाठी आणि 1.5 इंच आपल्याला मागच्या मोंढ्यासाठी हा शेप बनवायचा. तर हा शेप आपण बनवून घेऊया. समजला. हे 2 शेप आपले तयार करायचे. त्यानंतर बघा आपल्याला पुन्हा क्रॉसपट्टी बनवायची असते. तर हे 3 बॉक्स आपले प्रॉपरली झालेले. त्यानंतर ह्या साईडने आपल्याला एक 3 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची आणि ह्या साईडने 2.5 इंचाचा घ्यायचं. किती इंचाचं माप 2.5चं आणि ह्या साईडने 3चं. आपल्या मनाने कंपल्सरी घ्यायचे का? नाही नाही, हे माप आपण 2.5 ते 3 घेऊ शकतो आणि हेच माप एवढंच ठेवायचं. हे माप म्हणजे 3 ते 2.5चीच क्रॉसपट्टी ठेवायची. जर तुमचा ब्लाऊज हाईटला खूप कमी असेल, म्हणजे 11.5च असेल, 11.5 हाईटला पण ब्लाऊज असतात, तर मग तुम्हाला 3 आणि 2.5चं माप घेता येणार नाही. त्यावेळेस तुम्हाला 2.5 आणि 2चंच माप घेऊन क्रॉसपट्टीची साईज छोटी घ्यायची असते. बाकी रेग्युलर आहे ना, म्हणजे 15.5 14पर्यंत तर हीच साईज ठेवायची, त्याच्यामध्ये चेंज करायचं नाही. म्हणजे आता उंची तुमची जर 13.5ची असेल शिवून, तर तुम्हाला हेच माप ठेवायचं. फक्त हाईटला छोटा असेल ना, 11.5 11चे पण ब्लाऊज आहेत, मग त्यावेळेस तुम्हाला 3 आणि 2.5चं क्रॉसपट्टी बनवायची नाही. त्यावेळेस तुम्ही 2.5 आणि 2चीच बनवायची. कारण की 12च्या वरती जे माप असेल, 12 12.5च्या वरती जर असेल तर ते तुम्ही 3 आणि 2.5चं घेऊन करायचं. ओके. तर आपल्याला ही पट्टी ना, क्रॉसपट्टी ह्या स्केलच्या साईन अशी तिरपी बिलकुल जॉईन नाही करायची बरं. ती तुम्हाला अशी थोडासा राऊंड शेपमध्येच आपल्याला ही बनवायची असते.
तर बघ असं मी थोडंसं राऊंड शेप इकडं आणला, खोलगट भाग, आणि ह्या साईडनी बघा असा खोलगट इकडं बरोबर कटोरीचा शेप खोलगट झाला आहे. जर तू स्केलच्या साईडने अशी पट्टीने बनवली असती तर हा शेप बघ कसा गेला असता वरती, म्हणजे हा जो खोलगटपणा आहे तो राहिला नसता आणि आपली जी कटोरी आहे ती प्रॉपरली बसली नसती. तर हे क्रॉस पट्टीचं लॉजिक आहे, याच पद्धतीने बनवायचे. कित्येक जण डायरेक्ट स्केलने हा पॉईंट जोडतात, पण त्याने जो कटोरीचा शेप आहे तो वरतीच राहतो, प्रॉपर अशी कटोरी बसत नाही. आता हे झाल्यानंतर पण क्रॉसपट्टीला आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी, म्हणजे आपला हा कटोरीचा शेप व्यवस्थित बसण्यासाठी या साईडने आपल्याला अर्धा इंच पुन्हा आपल्याला हा पार्ट वर घ्यायचा असतो. अर्धा इंच घेतला तर ह्या साईडने थोडासा डाऊन असा हा शेप बनवायचा, तो पण हातात नाही. आता बघ हे इथपर्यंत आला तर हा बघ हा राऊंड शेप बनला कटोरीसारखा, म्हणजे खालच्या साईडचं जे कटोरीचा पार्ट आहे तो व्यवस्थित आपला बसतो. आता पेनामुळे मला रेषा मारता येईना, तुम्ही चॉक पण ओपन करून ठेवला, समजलं. आता कटोरीचं माप बघ, मी तुला किती बोलले, 5.5चं बोलले ना. आता साईजनुसार किती घ्यायचं ते तुम्हाला सांगणार आहे, पण आता ब्लाऊजवर माप ब्लाऊज असतं त्यावेळेस ब्लाऊजचं माप आपण कटोरीचं कुठे घ्यायचं मी तुला आत्ता दाखवून देते. तर एखादा कटोरी ब्लाऊज असेल बघ, तो घे कॉलरचा. कप्स लावू शकतो का आपण? नाही, याला नाही. प्रिन्स कट फोर्टक्स असेल ना तर आपण कप्स लावू शकतो, कटोरीला नाही लावायचे कप्स, कारण की त्याला कटोरीचा शेप ऑलरेडी असतो ना. मग ते पॅड पॅड नाही लावू शकत, कारण की याला कटोरीचा शेप आहे ना, पॅड लावू शकणार नाही ना. अच्छा. हां, त्याला लावायची गरज पण पडणार नाही. जेव्हा प्रिन्स कट आणि फोर्टक्स असेल ना त्यावेळेस आपण पॅड लावू शकतो. आता बघ याच्यावर हा कटोरी ब्लाऊज आहे बरोबर. आता याच्यात कटोरीचा शेप तुला दिसत आहे, तर याची कटोरी कुठे मोजायची, तर याची कटोरी ह्या साईडने मोजायची. हे किती आली 4.5. आता कस्टमरच्या मापानुसार ते जेव्हा माप असेल त्यावेळेस त्याच मापाचं घ्यायचं. माप जर नसेल ब्लाऊजचं तर जी मी तुम्हाला सांगणार आहे चार्ट त्यानुसार आपल्याला ते माप घ्यायचं. आता ही 4.5ची आली तर अशा वेळेस आपल्याला अर्धा इंच वाढवून 5ची कटोरीचं माप हे घ्यायचं असतं. म्हणजे कटोरीचं माप जेव्हा माप तुमचं ब्लाऊजचं असेल ना त्यावेळेस पुन्हा तुम्हाला सांगेल की हे माप कुठे प्रॉपरली कसं घ्यायचं, समजलं. ओके. तर आपण 5.5चं माप घेतोय, तर ते 5.5चं माप कटोरीचं ह्या साईडने आपल्याला ठेवायचं असतं. बघा आता हे 5.5चं माप आपण कटोरीसाठी ठेवलं. आता ही गळ्याची जी उंची आहे पुढच्या गळा तिथून 1ला 2 रेषा म्हणजे पाऊण इंचाचं एक निशाण मारून घ्यायचं. आणि हा शेपला आहे ना बघ 1.5 ते 2 इंच असं स्ट्रेटमध्येच राहिला पाहिजे, असं थोडासा 2 इंच. तो झाल्यानंतर हा राऊंड शेप आपल्याला असा द्यायचा. दिसला, एकदम सोपी पद्धत. आणि हा थोडासा गोला करायचा. आता हा पॉईंट आपल्याला इकडं असा अटॅच करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कटोरीचं माप काढायचं असतं. फोर्टक्सचं जे होतं ते प्रॉपर मेजरमेंट सेम हेच होतं, पण आपण हे टक्स याच्यामध्ये ॲड केलं ते बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला हा कटोरीचा शेप म्हणजे कटोरीचं जे पण माप असेल ते इकडे ड्रॉ करायचा. गळ्याच्या बाजूनी पाऊण इंच वर घेऊन हा शेप आपल्याला कटोरीचा बनवायचा असतो. आणि जर इथला पॉईंट तुम्हाला समजला नाही तर 2.5 इंचाचा तुम्ही एक पॉईंट ठेवू शकता, 2.5 ते पावणे 3चा, तो देऊन हा शेप आपण बनवू शकतो. पण मोस्टली अशा पद्धतीने करा जेणेकरून आपण ही जी कटिंग वगैरे करतो ना त्याच्यामध्ये हा पार्ट छोटा होतो. तर आपला राऊंड प्रॉपर कसा बनेल कटोरीचा हा 1.5 इंचाचा सरळ ठेवून एवढाच पार्ट आपल्याला ड्रॉ करायचा असतो. आलं लक्षात. आता हे कटिंग मी तुम्हाला दाखवते. कातर घे. आता कटिंग आपण सेम त्या पद्धतीने करायची. अगोदर आपण बॉक्स कट करून घेऊ. ओके, हा बॉक्स आपण अगोदर कट केला. त्याच्यानंतर आपण हा जो वरचा मोंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा. समजलं. त्याच्यानंतर हा जो मागचा पार्ट पण आपला याच्यातच तयार होणार, वेगळा असा ड्रॉ करायची गरज नाही. आणि पुढचा मागचा पार्ट एकसारखाच आपला कट होणार. हे कट झाल्यानंतर आपण हा जो मधला जॉईंट आहे तो आपण कट करणार. म्हणजे हा बघ, हा आपला मागचा पार्ट तयार झाला. याला काहीच करायचं नाही. याच्यावर डायरेक्ट गळे जेव्हा आपण कपड्यावर ड्रॉ करणार ना त्यावेळेस गळा कट करून घेणार. ती पद्धत तुम्हाला शिकवताना दाखवणार. तर हा मागचा पार्ट आपला तयार झाला. आता पुढच्या पार्टला बघ क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. ओके. त्यानंतर मोंड्याचा शेप न चुकताना लक्षात ठेवतो. म्हणजे ना प्रत्येकजण हा शेप कटच करते नाही, ते विसरून जातात. तर पहिले हा शेपच कट करून घ्यायचा म्हणजे इथला पार्ट जो आहे तो मोठा होणार नाही. पुढचा गळा मोंड्याचा शेप कट करायचा. झालं. जर हा पॉईंट राहिला तेवढा तर तुमचा खूप घोळ पडत राहील त्या साईडने. आता गळाचा शेप कट करणार. केला कट. ओके. त्यानंतर आपण हा जो कटोरीचा शेप आहे तो कट करणार.
चला आता ही जी कटोरी उरली याच्यावर आपल्याला दुसरी कटोरी बनवायची असते. ही कटोरी नाही आहे, ही 1 नंबरची कटोरी, याच्यावर आपल्याला दुसरी कटोरी करायची. तर हे आपले पाट तयार झाले. आता आपण कटोरी नवीन बनवायची बघूया. आता हा उरलेलाच हे घेऊया. तर असं क्रॉसमध्ये आता त्याच्यावर बसतं की नसतं बघूया. तर बसू राहिला हा पॅटर्न बरोबर. तर असं सरळ नाही ठेवता, थोडंसं क्रॉसमध्येच हे कटोरीचा शेप कटिंग करताना पण ठेवायचा, फॅब्रिकवर पण ठेवताना असं क्रॉसमध्येच ठेवायचा. हा जो पार्ट आहे ना असं सरळ बिलकुल नाही ठेवायचा. अशाच पद्धतीने ठेवून आपल्याला ही कटिंग करायची, याची पण आणि फॅब्रिकची पण. अगोदर आता आपण हे ड्रॉ करून घेऊया. केलं का? आता बघ त्याच्यानंतर आहे ना, आता हे खालच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवायचा, इकडून 1 इंच वाढवायचा, या साईडने पण 1 इंच वाढवायचा. वाढला? आता ह्या साईडने आपल्याला अर्धाच इंच वाढवायचा. किती? अर्धाच इंच. आता हा जो आकार आहे ना, अर्धा इंच वाढवल्यावर गळ्याच्या आकारसारखाच करून घ्यायचा. म्हणजे असं नाही की नुसता वाढवला नाही, हा आपला राऊंड पूर्ण बनेल ना अशा पद्धतीनेच आपण तो वाढवायचा. आता हा जो शेप आहे ह्या शेपला त्या साईजनुसार आपल्याला तो राऊंड बनवायचा. दिसला? तर अशा पद्धतीने आपण हा राऊंड बनवून घेतला. ओके. आता हा जे लाईन आहे इकडे आपल्याला क्रॉसमध्ये पहिले बनवून घ्यायची. बनली? आता ह्या दोघांचा सेंटर आपल्याला घ्यायचा. तर सेंटर कसा घ्यायचा बघ, असा ठेवला टेप बरोबर, हा टेप इकडे आणून इकडे ठेवला, त्याचं सेंटर बरोबर तयार होणार. झाला? इकडे एक निशाण मारून घेतलं. ओके. आणि खालच्या साईडने आपल्याला किती घ्यायचं? 1.5 इंच. किती घ्यायचं? 1.5 इंच. ह्या साईडने आपण 1 इंच वाढवलं, ह्या साईडने आपण 1 इंच वाढवलं, ह्या साईडने आपण अर्धाच इंच वाढवला. आता हा जो पहिला पॉईंट आपले पहिले कटोरीचा होता हे लक्षात घ्या. त्या साईडने आपल्याला ह्या क्रॉसमध्ये रेषा मारायच्या असतात. म्हणजे ह्या साईडपासून तर ह्या साईडपर्यंत इकडूनच ही रेष गेली पाहिजे, इकडूनच ही रेष गेली पाहिजे. अशा पद्धतीने. तर ही कटोरी अशा पद्धतीने आपल्याला वाढवायची असते. समजला? नक्की? कठीण वाटलं? सुरुवात आहे ना, पहिला आहे म्हणून. पण तरी प्रॉपरली तुम्ही जर असं लक्षात घेतलं की म्हणजे नाही की ही ड्राफ्टिंग तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित करा. आणि जसं 1 इंच इकडं ह्या साईडने वाढवला, इकडे अर्धा, सेम तीच पद्धतीने आपण तर लिखाण करून घेतलेलंच आहे. पण ड्रॉ करतानाही तुम्ही प्रॉपरली तसंच वहीवर ड्रॉ करा. आणि याची 1दा-2दा प्रॅक्टिस केली का नक्की तुम्हाला येऊन जाईल. सांगण्याची पद्धत कळाली का? पण सोपी वाटली का? ओके. आता कट कशी करायची ते तुम्हाला दाखवते. आपण हा जो पहिला त्रिकोण शेप खालचा बनला आहे ना तो कट करून घेऊया. त्यानंतर हा जो शेप आहे तो कट करून घेऊया. मग हा राऊंड आपण कट करूया. ओके. अशा पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवायची असते. आता बाहीची कटिंग मी तुम्हाला शिकवलेली आहे, त्याच पद्धतीने सेम आपल्याला कटोरी ब्लाऊजची पण बाही कट करायची असते. मेन महत्त्वाचं होतं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कसं कट करायचं. जर बाहीची कटिंग तुम्हाला येत नसेल तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. बाहीची कटिंग साईजनुसार म्हणजे छोटी बाही ते मोठ्या बाहीपर्यंत कशी करायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी सेंड केलेला आहे. तोही तुम्ही बघू शकतात की बाही कशी कट करायची. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं. वाटलं सोपं? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे. तुम्हाला हा कटोरी ब्लाऊज कटिंग समजली की नाही. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. प्ले कटोरीला एवढे पॅटर्न बनलेले बरोबर. तर हिला एक प्रश्न बनला होता की ताई म्हणी, काय होता ग तुझा प्रश्न? ही जी कटोरी याच्यावर का बरं कटिंग करू शकत नाही? याच्यावर कटिंग आता मला सांग, आपण याच्यावरच कटिंग केली बरोबर. आपल्याला टक्स मारायचा असतो कटोरीला. तू जर असा म्हणजे फोल्ड केला आणि इकडे 1.5 इंच आणि 2.5 इंचाचा जो टक्स मारला त्याच्यामध्ये ही तुझी कटोरी किती छोटी होणार बघ. असा टक्स मारला तर ही एवढीच कटोरी होणार ना. हा पार्ट बघ
मग हा तुझा जो कपडा याच्यामध्ये जाणार टक्समध्ये, मग तो तुला बाहेर कुठेतरी लागणारच ना, हो. तेव्हाच तो कपडा म्हणजे त्या साईजनुसार कटोरी होणार. तर मग ही कटोरी आपल्याला वाढवायचीच असते. आणि ह्या साईडने तू शिवलं तर अर्धा इंच आपला मार्जिन कमी होणार. मग ही कटोरी रेडी किती होणार, खूपच छोटी. त्याच्यासाठी ही कटोरी निघाल्यानंतर ही आपल्याला दुसरी कटोरी बनवायची असते. अशा पद्धतीने आपल्याला ही वाढवायची असते. कटोरी मेन असते. ही मेन, ही 1 नंबरची आपल्याला ती काढायची असते त्या फॅब्रिकमधून, म्हणजे पेपर कटिंगमधून. आणि मग दुसरी कटोरी आपल्याला काढायची असते. ओके. आता बघ, इथून आपण हा फोल्ड केला तर 1.5 इंच, हा 1.5 इंच घ्यायचा, हा 2.5 ते 3 इंच घ्यायचा. केल्यानंतर बघ हा फोल्ड केला बरोबर. तर आता बघ आपलं प्रॉपरली ही कटोरीचा शेप तयार होणार. आता हे फाटेल पण तरी पण दाखवते तुला बरोबर. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच तू ह्या साईडने शिवलं, ह्या साईडने शिवलं, इकडून पण शिवणार. म्हणजे तुला जेवढं कटोरी हवी आहे तेवढी कटोरी प्रॉपर उरणार. तर हे जर ही पद्धत जर तुझी चुकली तर तुझी जी मेन कटोरीचं माप होतं ते येणार नाही. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे का आपण कोणत्या साईडने किती इंच वाढवायचं. तर मी व्हिडिओ बंद केला, तिला हा प्रश्न पडला तर मी पुन्हा तो चालू केला आणि तिला पडलेला प्रश्न मी तुम्हाला शेअर केला. आता दुसरी ही काय बोलते की हिला फोल्टाक्स ब्लाऊज खूप सोप्पा वाटला याच्यापेक्षा. तर बघ, हा म्हणजे पहिल्यांदा तू कट करते बरोबर. तू जेव्हा स्टेप बाय स्टेप 1-2दा तू ड्रॉ करणार, कट करणार, तर नक्कीच तुला हेच खूप सोपं वाटेल. बरं, टेन्शन काय घ्यायचं नाही. चला, तुम्हालाही जर कटोरी ब्लाऊजचं टेन्शन येत असेल तुम्ही हा व्हिडिओ 1-2दा नक्कीच बघा. सोप्या पद्धतीने आहे, तर तुम्हाला बघून नक्कीच कटोरी ब्लाऊज कटिंग करता येईल आणि शिवता येईल. चला आता मग बाय.